नमस्कार मित्रांनो, घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे। आज तुम्हाला 52 ऊदाची फक्त नावे सांगणार आहे। त्याच्यात परत म्हणू नका की प्रत्येक ऊदाचं काम सांगा, तर प्रत्येकाचे आपल्या अलग काम असते। फक्त नाव सांगून त्याचा काय वापर करतात हे सांगणार आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। बघा मित्रांनो, आता रात्री एक जणांची कमेंट आली की 52 ऊदाची आम्हाला नावं सांगा, तर ते सर्व तुम्हाला नावं सांगतो, त्याचे किती नाव आहेत आणि किती ऊद आहेत ते। आणि वापर त्याचा मुसलमानाची लोक भरपूर जागी करतात, दर्ग्यावर करतात। प्रत्येक आपल्या जागे जिथं दुकान आहे, काही माणसं आपलं हातात विस्तू घेऊन टाकतात, प्रत्येक दुकानात थोडी दुरी देतात। तर हीच 52 ऊद आहेत। या 52 ऊदाचे नावं तुम्हाला सांगतो मित्रांनो, अगोदर ऐकून घ्या। बघा, सुकद्या ऊद, जवंत्या ऊद, लक्ष्मी ऊद, काळा कवड्या ऊद, माया ऊद, चित्या ऊद, शांती ऊद, पोटवेद्या ऊद, तटक्या ऊद, जानऱ्या ऊद, अक्रम्या ऊद, एक नवनात्या ऊद। बघा 12 प्रकार झाले आतापर्यंत। आसमान्या ऊद, कवड्या ऊद, महिमान्या ऊद, मसान्या ऊद, नवनाथ ऊद। बघा 17 झाले। आता 18वा तुम्हाला सांगतोय, सूर्या ऊद, काळा खिळखिळा ऊद, हिरव्या ऊद, चौक्या ऊद, पांढऱ्या मोहन्या ऊद, चंद्रभान ऊद, पारण्या ऊद, नरक्या ऊद, वर्या ऊद, जटाशंकर्या ऊद, करण्या ऊद। काही इथं मित्रांनो, जी करणी ऊद असतो ते करणी काढण्यासाठी, घरातली काढण्यासाठी त्याचा धुरी दिले तरी त्या माणसाला त्या अंगातून निघून जाते, ते करण्या ऊद म्हणतात। गोकुळ्या ऊद, मच्छिंदर ऊद, हनुमान ऊद, अभिमान्या ऊद, नक्या ऊद, मशा ऊद। बघा आता 35वा नाव सांगतोय। आतापर्यंत तुम्हाला कुणीही नाव एवढे सगळे सांगितले नाहीत, सगळे नावं सांगतोय ऊदाचे। जटशंकर्या ऊद, रक्या ऊद, कमऱ्या ऊद, नवनाथ ऊद, लाल कवड्या ऊद, लाल राहू ऊद, नरक्या ऊद। नरकेचं एक डबल काहीतरी आलेलं आहे बघा, शाश्वती ऊद, गोरक्ष ऊद, गरुड ऊद, इंद्रिया ऊद, पिंपळ्या ऊद, कवड्या, भस्म्या ऊद, रंगण्या ऊद, सूर्या ऊद, सूर्य शांती ऊद, हिंगणाजा ऊद। बघा मित्रांनो, 52 ऊदाचे नाव तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत। तुम्हाला ऊदाचा वापर आता कसा करायचा ते बी सांगतोय तुम्हाला मित्रांनो। ऊद ही पहिले एक व्हिडिओ टाकलेला आहे ऊदाचं पॉकेट म्हणून, तर ते बघा, ही ऊदाचं एक पॉकेट आहे असं, प्रत्येक ह्याच्यामध्ये ऊद येतं। तर हे जे एक सर्व एकत्र चूर्ण करून एक पॉकेट फोडून, आपण पॉकेट काय फोडले नाही, कारण आपण दुसऱ्याला कोणाला द्यायचं म्हणलं तर ते माणूस घेणार नाही। सर्व त्याला ऊद काढून तुम्हाला एकात मिक्स करून त्याच्यामध्ये थोडा गूळ, मोहरी, थोडं गाईचं तूप असं टाकून तुम्हाला घरामध्ये धुरी दिली तर डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या तुमच्यावर अटॅक करतात आणि घरात उलटापलटा करतात, सुख समाधान लागत नाही। त्याच्यामुळं कुलदेवत बंधन असेल, वारं बंधन असेल, काही चौकी बंधन काय केलेलं असेल ती पण निघून जातं मित्रांनो। तुम्हाला हे कंटिन्यू घरामध्ये 6 महिने ह्याची धुरी द्यायची मित्रांनो, सकाळ संध्याकाळ उली। तर दिल्यानंतर घरातले डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या जी का त्रास करतात ते सर्व तुमच्या निघून जाणार आहेत मित्रांनो। कारण ह्याचे नावं सांगा म्हणून बरेच कमेंट आले, व्हॉट्सअपवर बरेच मॅसेज आले, म्हणून आपल्या सर्व मित्रासाठी, आपल्या बघणाऱ्यासाठी म्हणून आज आपण
त्या उदाची नावं सर्व सांगितलेले आहेत. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला मित्रांनो, आणि उदाचा वापर करून घ्या. फक्त काही लोकांचं म्हणणं आहे की हे ऊद मुसलमानाची लोक वापरतात, असं काही नाही मित्रांनो. आपल्या जरी घरातलं पवित्र पाळायचं असेल, आपल्या घरातलं स्वच्छता ठेवायची असेल तर तुम्हाला पण हे वापरायचं असेल तर मित्रांनो, म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला लवकरच आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. राम राम.